तर आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, आज आपण कुठे आहोत? तर आज आपण आहोत अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाला सॅन डियागो या शहरात. तर तुम्ही मागे व्ह्यू बघू शकतात, काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे सॅन डियागो आहे. हे शिपमधून असं काहीसं दिसत आहे आणि तो आहे अमेरिकेचा फ्लॅग शिपला लावलेला. आपण ज्या पण पोर्टमध्ये असतो त्या कंट्रीचा फ्लॅग आपल्याला लावावा लागतो शिपला. सो हिअर वी हॅव द गेस्ट. हा जो पक्षी आहे ह्याला सीगल बोलतात. तर मी पहिल्यांदा सीगल एवढ्या जवळून पाहत आहे. मी शिपमधून ही बोट पाहत होतो. ही बोट पाहून मला थोडी क्युरियोसिटी झाली की नक्की हे आहे काय. तर मी थोडं गुगल केलं तर मला माहीत पडलं की हे US एअरक्राफ्ट नेव्हल कॅरियर आहे. तर फायनली आपण शिपच्या बाहेर आलो आहे. टच डाऊन टू कॅलिफोर्निया इन USA. या आपली शिपमध्ये आता काहीच दिवसापूर्वी आपण पनामा कॅनल क्रॉस केलं. तर आता आपण मिडवेला व्हिजिट करायला जात आहोत. तर मिडवेचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही US आर्मीची पहिली नौका होती जी पनामा कॅनल क्रॉस करू शकली नाही. त्याचं कारण होतं हिची रुंदी. तर आता माझ्या मागे जी तुम्ही शिप बघताय ती आहे US मिडवे, अमेरिकाची नेव्हल कॅरियर. हे आहे आता तिकीट काउंटर. इथे जाऊन आपण आता तिकीट घेऊया. तर आपल्याला ही तिकीट मिळाली आहे. तुम्ही जर क्रू असाल तर तुम्हाला एंट्री फ्री आहे. आता आपण या US मिडवे शिपमध्ये एंट्री करतो आहे. तर तुम्ही पाहू शकता की नेव्हल कॅरियर आहे. मी याआधी कधी नेव्हल कॅरियरमध्ये गेलो नव्हतो. हे माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे. क्रूज शिप तर आपण खूप पाहिलं आहे. चला पाहूया नेव्हल कॅरियर कसं आहे. आणि तो क्षण आपण आता ऑफिशियली एका नेव्हल कॅरियरमध्ये. USS मिडवेबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. तर USS मिडवे ही अमेरिकाची 20व्या शतकातली सर्वात जास्त काळ सेवा देणारी विमानवाहू नौका आहे. USS मिडवे ही 47 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 11 एप्रिल 1992 रोजी रिटायर झाली. या नौकेचे नाव 1942 मधील प्रसिद्ध बॅटल ऑफ मिडवेवरून ठेवण्यात आले आहे. तिचे बांधकाम केवळ 17 महिन्यात पूर्ण झाले आणि 10 सप्टेंबर 1945 रोजी ती नौदलात सामील झाली. शीतयुद्धाच्या काळात मिडवेने महत्त्वाची भूमिका बजावली. व्हिएतनाम युद्धादरम्यान मिडवेवरील वैमानिकांनी युद्धातील पहिले मिग विमान पाडले होते.